जय महाराष्ट्र। आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की आपण गेले बरेच दिवस बघतोय की या महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी हा एक प्रकारचा वाद चिघळण्याच्या परिस्थितीवर आलेला आहे। आता सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा वाद तयार झाला कसा। तर जे काही आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल ज्याच्यामध्ये त्रिभाषी सूत्राचा विषय आला होता किंवा तिसरी भाषा हिंदी असावी, इथे हिंदीला कुठला विरोध नव्हता। मातृभाषेमध्ये शिक्षण होणं हे गरजेचं आहे, हे सर्वांना पटतं आहे आणि मातृभाषेत घेतलेलं जे शिक्षण आहे तेच आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। तेव्हा या लहान वयामध्ये हे तिसरी भाषा शिकण्याची आवश्यकता नाही असं सर्वांचं मत झालं आणि ज्यावेळेस याच्यावर चर्चा झाली, एक मोर्चा काढण्याचं नियोजन झालं, तर त्याच्यानंतर हे महाराष्ट्र शासनानं हा GR रद्द केला आणि मराठी सक्ती हा विषय बाजूला झाला। इथपर्यंत सर्व व्यवस्थित असताना एक त्या मीरा रोडच्या जवळ कुठली तरी घटना झाली आणि एका व्यापाऱ्याला तिथे ते मारण्यात आलं। तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा या वादाला पुढा नेणारा जर कोणी असेल तर तो त्या मीरा भाईंदरचा, मीरा रोडवरचा जो काही आमदार असेल, त्या नालायक एका आमदाराच्या या व्हिडिओमुळे या महाराष्ट्राचं चित्र हे बिघडत चाललेलं आहे। आणि त्याच्यामध्ये काही अंशी हे जे हिंदी मीडिया आहे जे येऊन म्हणते की मनसे के गुंडे, शिवसेना के गुंडे, हे जे शब्द वापरतात ना, तर यांना जेव्हा दुसऱ्या घटना घडतात आणि त्या घटनांमध्ये सरळ सरळ नाव न घेता ज्यांची हातभर फाटते ते मग अल्पसंख्याक शब्द वापरतील, अजून कोणता शब्द वापरतील, ते सरळ सरळ या लोकांना गुंड हा शब्द वापरतात। तर हे एक मीडियाने याच्यापुढे लक्षात ठेवावं की अशा प्रकारचं वक्तव्य हे चुकीचं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये कुठला ऑटोवाला असेल, कुठला फेरीवाला असेल, याच्यामध्ये जेव्हा केव्हा कुठं वाद झाला असेल आणि मारल्या गेलं असेल तर तुम्ही एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये मराठी हा जो व्यक्ती आहे हा कुठल्याही पाहुण्यांचा आदर तिथे करण्यामध्ये एक नंबर आहे। इथं महाराष्ट्र हे देशाची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे मुंबई। इथून सर्व काही व्यवस्थित सगळेजण येतात, सगळेजण राहतात। इथं प्रत्येकानं मराठी बोललीच पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा आग्रह नव्हता। इथं जो कोणी हिंदी बोलतो त्याच्यावर विरोध करणे हा सुद्धा कुठला विषय नव्हता। तुम्ही फक्त मराठीचा अपमान केला तर कानाखाली आवाज निघणार। हे जे राजसाहेब बोलले, हे जे मराठी लोक बोललेत, हे सत्य आहे आणि हे भविष्यातही घडतच राहील। याला तुम्ही धमकी समजा, याला इशारा समजा, जे समजायचं ते समजा। साधी गोष्ट आहे का जेव्हा एखाद्या व्यक्तीला या राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल, या देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर तिथली भाषा शिकणं हे गरजेचं आहे। मग जर समजा सर्वांना महाराष्ट्रात यायचं आहे, सर्वांना व्यवसाय करायला महाराष्ट्रात यायचं आहे, तर आपण हिंदी शिकायला पाहिजे का त्यांनी मराठी शिकायला पाहिजे, हे पहिले या मूर्खांनी सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे। तुम्ही मराठी शिकलेच पाहिजे हे सुद्धा आपला आग्रह नाही आहे की तुम्ही मराठी शिकाच। अरे तुम्ही फक्त मराठीचा अपमान नाही कर। तो कुठला सिंगर आहे तो हरामखोर, तो म्हणते मैं मरूंगा, मैं शहीद होऊंगा। अरे तुला शहीद कोण करणार आहे, कोण मारणार आहे, कशासाठी प्रसिद्धीसाठी तुम्ही बोलताय? इथे सरळ काय आहे, तुम्ही तुमच्या हिंदीत बोलले। आज माझे कितीतरी गुजराती मित्र आहेत, मारवाडी मित्र आहेत, सर्व धर्मातले सर्व मित्र आहेत, ते लोक चांगलं शुद्ध मराठी बोलतात। त्यांच्याशी बोलता बोलता आमच्या तोंडातून हिंदी शब्द निघायला सुरुवात होते। इथलं महाराष्ट्रातलं वातावरण हे अत्यंत चांगलं आहे। प्रत्येकजण प्रत्येकाचा आदर करतो, प्रत्येकाचं हे करतो, परंतु याच्यामध्ये त्या तिथच्या आमदारांना हे जे विष कालवलं हे सगळ्यात मोठी एक घटना घडली आणि त्याच्यानंतर जो मोर्चा काढून त्या व्यापाऱ्यांनी एक चुकीचं पाऊल उचललं, त्याचं हे सगळं काही झालं। आताही कुठल्या परप्रांतीयाला मारल्या गेलं तर मारल्या कधी गेलं, जेव्हा त्यानं मराठीचा अपमान केला तेव्हा। माझं वारंवार सर्वांना एकच सांगणं आहे, मराठी तुम्ही बोललेच पाहिजे असा आग्रह नाही। तुम्ही तुटकी फुटकी बोला, तुम्ही हे सांगा की बा मी आलेलो आहे, मी शिकणार आहे, मला येत नाही, मैं महाराष्ट्र में रहूँगा, हिंदी में ही बात करूँगा आणि मराठी नहीं सीखूंगा, तर कानाखाली आवाज हा निघणारच बेटा। आणि सगळ्यात हरामखोर जर तो कोणी होता तर तो केडिया होता। त्या केडियानं एक स्टेटमेंट दिलं आणि जेव्हा त्याचं ऑफिस फुटलं त्याच्यानंतर मोजून 2-2.5 तासाच्या आतमध्ये एवढी हातभर फाटली केडिया तुझी। हरामखोरा, तू तिथं सिक्युरिटी घेशील, परंतु तुझ्या त्या एका वाक्यानं, तुझ्या तेवढ्या त्या दादागिरीच्या, तुझ्या त्या स्टेटमेंटमुळं बाकीचा समाज
आणि बाकीच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून तू एक वितुष्ट निर्माण केलं. तर या केडियासारखे जे मादरचोद असतील की जे या पद्धतीनं बोलायचा प्रयत्न करून हे वातावरण दूषित करत असतील तर यांच्यावर सर्वांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. सरकारला ही एक अथॉरिटी असेलच की कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जर समजा हे कोणाला उचलून नोटीस देऊ शकतात तर अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करणाऱ्याला आतमध्ये सुद्धा टाकायला पाहिजे अशी माझी महाराष्ट्र शासनाकडे अपेक्षा आहे. कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा दिवसेंदिवस म्हणजे हिंदी मराठी मित्रांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाले. कशासाठी? असं कुठलंच कोणाचा वाद नाही आहे, कुठल्या व्यक्तीचा कोणासोबत काही नाही आहे. फक्त मराठीचा अपमान करू नका एवढंच माझं सांगणं आहे या महाराष्ट्रात जर येतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या लोकांना बाहेर शिकायला जायचं असेल ते 5वी नंतर 10वी नंतर कधी जायचं आहे त्यावेळेस त्यांना जिथं जायचं आहे तिथची भाषा शिकतील. सुरुवातीपासून कशाला या फालतू गोष्टीचा फालतू भानगडी आपल्या मागे लावून घ्यायच्या. तर माझं पुन्हा हात जोडून महाराष्ट्रातील सर्व मराठी प्रेमी जनतेला आव्हान आहे की आपल्या हातून कधीही चुकीच्या माणसाला चुकीच्या पद्धतीनं आपल्याकडून मारहाण झाली नाही पाहिजे. हां, परंतु त्याची जर अरेरावी असेल, त्याची जर मगरुरी असेल तर त्याच्या कानशिलामध्ये मारलंच पाहिजे. आणि त्याचा आपल्याला महाराष्ट्राचा मराठी असल्याचा हा आपला अभिमान आहे, हा आपला स्वाभिमान आहे. मराठी माणूस कधीच वाकत नाही, झुकत नाही. आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत. आपली ही जी धरती आहे, ही जी पावनभूमी आहे महाराष्ट्राचं, हे जे रक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय आपोआप येते आणि अंगावर काटा येतो तो मराठी. त्यामुळे या संपूर्ण भारतातील जेवढेही लोक असतील कुठल्याच लोकांचा विरोध नाही, कुठल्या भाषेचा विरोध नाही, परंतु एक लक्षात ठेवा, मराठीचा सन्मान करणं हे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तुम्ही इथे येताय, तुम्ही इथं व्यवसाय करता आणि इथे येऊन जर तुम्ही आमचा मराठी संस्कृतीचा अपमान करत असाल तर हे कधीही मराठी माणूस खपवून घेणार नाही, हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक वेळा सांगतो, मराठी आणि हिंदी याच्यात कुठलाही वाद नाही आहे, हिंदी भाषेचा राग नाही आहे. फक्त मराठीचा अपमान जो करतो त्याला फटके देणं, त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं आणि हे महाराष्ट्रातलं जे वातावरण खराब होत चाललंय हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कडक कारवाई करून सोशल मीडियामध्ये सुद्धा असं कोणी बोलणारे असतील तर त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करणं हे सरकारचं कार्य आहे. चुकीच्या माणसावर कारवाई करू नये. ज्याच्यामुळे वातावरण तपत असेल आणि बिघडत असेल त्याच्यावर निश्चित कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.